कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत यांनी विकासनामावर दिलखुलास मुलाखत दिली. मंगेश काळुके हत्याकांडामध्ये माझा दोष नाही, तरी मला इथे फसवण्याचा प्रयत्न केला गेला. ज्यांनी हे घाण कृत्य केलं, हत्याकांडामध्ये माझा सहआरोपी किंवा गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल त्यांना आयुष्यात सुख मिळणार नाही, अशी भूमिका रोखठोक त्यांनी मांडली. हे जे कृत्य करतायत ते चुकीचं केलं त्यांनी, लाड साटंबरे होते. हे सगळे मुलाखती आपण मुद्दे पाहिलेले आहेत आणि अशा लोक कर्जतच्या राजकारणामध्ये व्यवस्थेमध्ये आहेत असा सवाल त्यांनी केलेला आहे. आपण चर्चा करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असले भरत भगत मंगेश काळुके हत्याकांडामध्ये त्यांचं नाव आलं, त्यांचा गुन्हा दाखल झाला, काही दिवस आरोपी आहेत, अटकेत आहेत. आता ते निर्दोष मुक्तता होतील, सुटतील, ती न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. भरत भगताने दिलेल्या मुलाखतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटतो. हा प्रवक्ता, जिल्ह्याचा प्रवक्ता, मुख्य प्रवक्ता आणि पक्षावर किंवा घाऱ्यांवर, तटकऱ्यांना आरोप झाल्यानंतर पक्षाची भूमिका मांडणारा, रोखठोक बोलणारा, महेंद्र थोरवेंना अंगावर घेणारा, ज्यावेळेला जेलमधून बाहेर सुटतो त्यावेळेला मोजकेच लोक भेटायला जातात. मात्र त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते त्याच्यापेक्षा जास्ती जातात असं ते मुलाखतीत सांगतात. पण मला भेटायला आणणाऱ्यांची लोकांची संख्या ज्याने 5 ते 6 लोकांची सांगितली. ठीक आहे, मंगेश काळुके हत्याकांडामध्ये जे आरोपी आहे, सहआरोपी, ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असेल. मात्र जो पक्षासाठी नेता झगडतो, संघर्ष करतो, ठीक आहे, मंगेश काळुके हत्याकांड हे खूप महत्त्वाचं सिन्सिअर घटनाक्रम होता. या घटनेमध्ये अनेक आरोपी होते, परंतु सुटल्यानंतर आपल्या एखाद्या पक्षासाठी हा नेता झगडला, संघर्ष केला, त्या नेत्याला भेटायला जायला अपेक्षित होतं. कारण त्यांनी चूक केलेली नसेल असं आपण म्हणूया, किंवा त्यांचं नाव या प्रकरणात लोक म्हणतात की ते निर्दोष आहेत वगैरे, हे ज्यावेळेला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करता येईल त्यावर आपल्याला भाष्य करता येईल. मूळ मुद्दा असा आहे की जर भरत भगत हे पक्षासाठी मांडत होते, ते काय स्वतःसाठी बोलत नव्हते, ते पक्षासाठी बाजू मांडत होते. ज्यावेळी महेंद्र थोरवेवर बोलण्याला कोणताही नेता तयार नव्हता, अशावेळी भरत भगत पक्षासाठी बोलले ना, ते काय स्वतःसाठी बोलले का स्वतःचा सातबारा किंवा. मग अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भरत भगत सुटल्यानंतर सगळ्या लोकांनी खालापूर, कर्जत, खोपोलीमध्ये जायला पाहिजे. भरत भगत तुम्ही सुटलेले आहात, तुमचं पक्ष, तुम्ही पक्षासोबत आहात, आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगायचं काम करायला पाहिजे होतं. हे सांगण्याचं काम करायला पाहिजे होतं. मग ते का केलं गेलं नाही आहे. आणि त्यांनी दिल्या मुलाखती माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेलासुद्धा केवळ घारे उपस्थित होते, बाकीचे कोणीच नव्हते. मी म्हटलं पत्रिका दिल्या का? हो, माझ्या मुलांनी पत्रिका पाठवली, असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते स्वार्थीपणा दाखवत आहेत का कर्जत खालापूरचे? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का. मंगेश काळुके हत्याकांडामध्ये आपल्याला नको बाबा, भेटल्यानंतर आपले फोटो व्हायरल होतील किंवा चर्चा होईल किंवा असं काही भीती वाटली का, कामदारांना समजेल किंवा असं त्यांच्या मुलाखतीत ते कुणाला घाबरतात असा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ते कुणाला घाबरले असा प्रश्न भरत भगतांनी या मुलाखतीमध्ये उपस्थित केलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, एखाद्यावर अन्याय झाला असेल किंवा एखादा नेता अडचणी आला असेल तर अशा वेळेला कार्यकर्ते नेता म्हणून धावून जाणार आहेत का नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. हा नेताच अडचणीत आला, मग नेत्याने नेत्याला सहकार्य करायला पाहिजे होता. भरत भगत, तुम्ही पक्षासाठी भूमिका मांडली, पक्षासाठी आक्रमक बोलले आणि तुम्हाला गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, हे सांगायला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा गेले नाही, प्रमुख पदाधिकारी गेले नाही. एकूणच काय, ही मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भावना ही स्वार्थीपणाची भावना निर्माण दिसते. म्हणजे एकूणच काय, या सगळ्याच गोष्टींवर जर आपण बोललो तर मग ज्यावेळेला सुरेश लाड
एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मग त्यांच्याजवळ होतं त्यावेळेला राहिले, नंतर घारेंकडे गेले. हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते. म्हणजे दुटप्पी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची कशी, यावर बोललं गेलं पाहिजे. ज्यावेळी लाड सत्तेत होते किंवा लाडांचा ज्यावेळेला साडेसाती लागली त्यावेळेला लोक सगळेच, किंवा आता लाडांचं काही नाही, मग घारेंकडे सगळे गेले. मग तोही स्वार्थीपणा नव्हता का? आता भरत भगत सुटले, पण त्यांना मदतीला किंवा त्यांचं सात्वन करायला किंवा प्रेमाचा वर्षाव करायला ते गेले नाही आहेत. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सूटबूटमध्ये पांढरा शर्ट पांढरी गाडी घालून व्यासपीठावर डझनभर असणारे नेते कर्जत खालापूरचे, मात्र ज्यांनी पक्षासाठी काम केलं, पक्षाची भूमिका मांडली, तिथे त्याला भेटायला जायला यांना वेळ नाही, किंवा नाराजी नको कुणाची का, किंवा हे प्रकरण जरी असले पण भरत भगत हे निर्दोष जर राष्ट्रीय काँग्रेसचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, मग भेटायला काय अडचण होती? त्यांना भेटलं गेलं पाहिजे होतं, ते भेटले नाही आहे. हीच भावना भरत भगतांनी आपल्या मुलाखतीतून स्पष्ट व्यक्त केली. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा एखाद्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर मग हे लोक नेते भेटणारच नाही आहेत. जो पक्षासाठीच तिथे काम करत होता, धडपडत बोलत, आक्रमक बोलत होता, त्याला भेटायला लोकांना वेळ नाही आहेत किंवा त्याला जात नाही आहेत. हे सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्या काय झाला तर भेटायला कोण जाणारच नाही आहेत. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डझनभर असलेले कर्जत खालापूरचे, त्यांना पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांना भेटायला वेळ नसेल, ही स्वार्थीपणाची भावना त्यांच्यामध्ये दडली का? मग असे घारेंनी सुद्धा सावधगिरी बाळगायला पाहिजे. आपण कुणाला सोबत घेतोय, आपल्यासोबत कोण आहे, याचंही आत्मपरीक्षण घारेंनी केलं गेलं पाहिजे. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. घारेंना योग्य वेळ कळली असेल, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एकूणच काय, या सगळ्याच प्रकरणावर जर आपण बोलायचं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे स्वार्थीच आहेत असंच म्हणायला काय हरकत नाही आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.